औंधजवळ एका गावामध्ये गेलो होतो. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, सर्व पक्षीय कार्यकर्ते भेटत होते, कारण का मोकळा झालो होतो ना मी त्यावेळेस. कुठल्याच पक्षाचं काय नाही, उभा राहायच्या दृष्टिकोनातून सगळीकडे फिरत होतो. भारतीय जनता पार्टीचा एक बूथ प्रमुख भेटला, म्हणला गेल्या वेळेस माझं गाव मी प्लस केलं होतं, आता मात्र प्लस करायचं नाही आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीतनं उभं राहायचं डोक्यात आणू नका म्हणला. पक्षाचा कार्यकर्ता सांगतोय मला. मी म्हणलं का बाबा? म्हणला तुम्हाला काय सांगू म्हणला, मी एक शेतकरी आहे म्हणला. बारक्यातला बारका शेतकरी जरी म्हणला तरी वर्षाला 1 लाख रुपयाची खतं लागतील. सरकार देतंय किती आम्हाला पेन्शन? 6,000 रुपये आणि 18,000चा जीएसटी भरायला लागतोय. 12,000 रुपये सरकार खिशातनं परत काढून घेते आमच्या. कालचाच कांद्याचा किस्सा बघा. आपला कांदा निर्यात करायला बंदी आणली आणि गुजरातच्या कांद्याला एक्सपोर्टला काल परवानगी देऊन टाकली. म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी हा काय पाकिस्तानातून आलाय काय? या ठिकाणी दुधाच्या बाबतीतला किस्सा सांगतो तुम्हाला. एवढ्या म्हणजे 9 अटी घातलेल्या आहेत. वेलांटी जरी चुकली फॉर्म भरताना तरी त्या शेतकऱ्याचं अनुदान रिजेक्ट होतंय. किती लोकांना अनुदान मिळालं इथं दुधाचं? कोणालाच नाही मिळालं, सगळी सांगते. ते नको वाटतंय, ते फॉर्म ऑनलाईन भरायला नको वाटतंय शेतकऱ्यांना. अशी परिस्थिती आहे. दाखवायच तर आम्ही द्यायला लागलोय आणि काढून मात्र भरपूर घ्यायचं. अशा पद्धतीचं कामकाज चालू सरकार करते. ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकत होतो फिरत असताना. आणि फिरत असताना लोक मला आग्रहानं सांगायचं. आता मला आमचे सहकारी आहेत, गोडशे अण्णा मगर आहेत, ह्या लोकांनी सांगितलं इथं कट्टे बसलाय गोंदवल्याचा आमचा रामभाऊ कट्टे. हे सगळे प्रेमाने मला दम द्यायची, भैया माघार फिगार घ्यायची नाही आणि माघारी वळवून सुद्धा बघायचं नाही आणि आता उभं राहायचं आहे तुम्हाला. कसल्याही परिस्थितीत उभं राहायचं आहे. फिरत फिरत असताना अजून बघितलं, लोक म्हणायला लागली भैया प्रत्येक जाती धर्मात तेढ निर्माण करून दिली. एवढं लोकांच्या मनामध्ये घोळत होतं की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. घर मालकाचं घर सुद्धा त्याचं नाही, घराच्या दुसराच मालक करून टाकायचा, अशी प्रवृत्ती आपल्या राज्यात वाढली. वडीलधारी मंडळी सांगत होते, तरुण मला येऊन म्हणत होते भैया हे शोभतंय का राज्य सरकारला? 4-4 तुकडे करायचे एका पक्षाचे आणि ज्यांनी पक्ष स्थापन केला तेच मालक नाहीत असं म्हणायचं आणि तुम्हाला आमच्यासाठी निर्णय घ्यायला लागतोय. मग दादांना घरी आल्यानंतर सांगितलं आणि मध्यंतरीच्या काळात आमच्या अनेक बैठका चालू होत्या. व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आहेत, रामराजे साहेब असतील, दादा, आमच्या बैठका तुम्ही टीव्हीवर पाहिल्या सगळ्यांनी. कधी अकलूजला भेटलो, कधी फलटणला भेटलो आणि सगळ्यांनी विचार केला. मला विशेषतः संजू बाबा, अनिल देसाई आणि जगताप साहेबांचे आभार मानायचे आणि अनिकेत देशमुखांचे की तुम्ही जनभावना समजून घेतली आणि माझ्या नावाला पाठिंबा दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानायचे. कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर इच्छुक होता सगळेजण. आणि मग मी दादांशी बोललो, लोकही दादांशी बोलले, मोठे दादांशी.